सर आत येऊ का? हा ये ना. सर ऐका ना, तो अजित मला म्हणत होता आज खूप मस्त ट्रेड आले होते, थोडे एक्सप्लेन करून आले सांगता होते का? ना, मी सांगतो. आज बघ, 16 डिसेंबर 6:30च्या कॅन्डलला सिल्वरला सेलचा ट्रेड आला होता 2,90,000च्या आसपास. 2,90,000ची सिल्वर खालती आली होती 2,84,800च्या आसपास. म्हणजे जवळपास 5,500 पॉईंटचा ट्रेड आहे. या ट्रेडमधनं एक्झिट आला 7 वाजून 5 मिनिटाच्या कॅन्डलला. तर जिकडून आपण सेल केले आपल्या सेलच्या 5 पैसे वरती नाही भाव, जिकडून आपण बाय केले आपल्या एक्झिटच्या 5 पैसे खाली नाही भाव. दुसरा ट्रेड आला होता क्रूड ऑइलला. क्रूड ऑइलला बाय आला होता बरोबर 2:30च्या कॅन्डलला. 2:30 वाजता क्रूड ऑइलला जो बाय आला होता त्या ट्रेडचा एक्झिट आला होता बरोबर 5 वाजून 50 मिनिटाच्या कॅन्डलला. या क्रूड ऑइलमध्ये पण जिकडून आपण बाय केलंय आपल्या बायच्या 5 पैसे खालती नाही भाव, आणि जिकडून आपण एक्झिट केलाय स्पीड ब्रेकरवरती आपल्या एक्झिट नंतर 5 पैसे वरती नाही भाव. आता क्रूड ऑइल खालती पडायला लागले बघ, आणि सिल्वर आपण एक्झिट केल्यानंतर परत तिकडून जवळपास 5,000 पॉईंटनी वरती आलेली. सर एवढेच ट्रेड फक्त? मार्केट तर आजकाल भरपूर मुवमेंट देते हो. मार्केट भरपूर म्हणजे भरपूर मुवमेंट देते, पण याचा अर्थ असा नाहीये की प्रत्येक ट्रेड केलाच पाहिजे. काल तर 12,000 पॉईंटनी पडली होती सिल्वर आणि मग 15,000 पॉईंटनी कव्हर झाली होती. पण काल मी एकही ट्रेड घेतला नव्हता, कारण माझ्या सिस्टम प्रमाणे सिग्नल आला नव्हता. तर मी जी सिस्टम डिझाईन केलेली आहे ती ट्रेडिंगमध्ये पूर्ण परफेक्शन आणण्यासाठी डिझाईन केलेली आहे. आणि ह्या सिस्टम प्रमाणे जर ट्रेड करायचे असेल तर 10 लॉट, 20 लॉट, 50 लॉट, 100 लॉट तुमची ताकद आहे तेवढ्या लॉटमध्ये ट्रेड करू शकता. एवढी परफेक्ट सिस्टम बनवलेली आहे. आणि त्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती दिवसातनं फक्त 1 किंवा 2 ट्रेडचीच असते.